नभे हा सोमकांत साई कथा चंद्रामृत स्त्रवत भक्त चकोर तृषाकुलित होवोत तृप्त मनसोक्त आता प्रेमळ श्रोतेजन संकोच रहित एकाग्र मन परिसोतया कलिमल दहन कथा पावन साईंच्या जडली एकदा अनन्य निष्ठा की त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा वारूनी अर्पितो तया अभीष्टा तयाचे कष्टा निवारी ये अर्थीची एक वार्ता दावील साईंची भक्तवत्सलता श्रोती परिसता ती सादरता आनंद चित्ता होईल तरी लावूनिया जीव कथा ऐका ही अभिनव पटेल मनास अनुभव कैसी दयार्णव गुरुमाय कथा जरी ही बहुतोकडी अर्थावबोधे अति चोखडी अवधान दीजे एक घडी सरतील साकडी बाजूला अहमदनगरचे सुखवस्त कासार एक धनवंत दामू अण्णा नामे भक्त पदीजे अनुरक्त साईंच्या तया परमभक्ताची कथा आनंद होईल श्रवण करिता भक्त रक्षण तत्परता दिसेल प्रत्यक्षता साईंची रामनवमी वार्षिकोत्सवी मोठी दोन निशाणे नवी निघती मिरवीत शिर्डी गावी आहेत ठावी तत्रस्था त्यातील एक निमोणकरांचे दुसरे या दामू अण्णांचे नेम हे त्यांचे कैक वर्षांचे भक्तिप्रेमाचे अव्याहत दोन स्त्रिया दामू अण्णास पुत्र संतती नवती त्यास लाधूनि साईंच्या आशीर्वादास पुत्ररत्नास पावले केला निशाणाचा नवस रामनवमीच्या उत्सवास आरंभ झाला मिरवणुकीस निशाण वर्षास तेथून कोंड्या सुताराच्या घरी होते मिरवणुकीची तयारी तेथून मग वाद्यांचे गजरी निशाण मिरवीत नेतात मशिदीची या दोन्ही टोका बांधिती तै दीर्घ पताका समारंभेसी महोत्सवनिका करीती विलोका प्रतिवर्षी तैसेच तेथे जे फकीर येती तयास यथेष्ट जेवू घालिती रामनवमी ऐसी रीती प्रतिपाळिती हे शेट त्या या दामू अण्णांची कथा श्रवणार्थिया निवेदितो आता श्रवण करिता सावधानता साई समर्थता प्रकटेल मुंबा नगरीचा तयांचा स्नेही मुंबईहून पत्र लिही 2 लाख निव्वळ नफा होई ऐसी किफायत करू की तुम्हा आम्हा भागी देख कमावू प्रत्येकी लाख लाख उत्तर धाडा करा चलाख धंदा ही चोख निर्भय की